नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज तुम्हाला मी राऊंड शेपवाला स्लिम बॅग कसं बनवले आज तेच ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे। तर प्लीज माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। मैत्रिणींनो, खूप सोप्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग आणि स्टेप बाय स्टेप सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे। तर मैत्रिणींनो, आपण वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवातच करू। तर बघा, मी ते ब्लाउज पीस घेतलेला आहे। सिल्कचा ब्लाउज पीस तुम्ही कुठल्याही राहिलेल्या कापडापासून देखील बनवू शकता। तर मी असं सिल्कचा ब्लाउज पीस पासून मी असं स्लिंग बॅग बनवणार आहे। खूप छान हे बॅग बनवून रेडी होणार आहे। तर प्लीज माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर एक लाईक करायला विसरू नका। तर ह्याची पूर्ण उंची घेतलेली आहे 8 बाय 8 इंचाचा असं कापड घेतलेला आहे मी। पूर्ण उंची आहे 8 आणि रुंदी देखील मी 8 इंचाचं म्हणजे 8 बाय 8 इंचाचं असं मी कापड घेतलेला आहे। 2 पीस लागणार आहेत आपले। असं मार्क करून मी कट करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता असं कट करून झालेला आहे आणि फोम शीटचा मी यूज करणार आहे। फोम शीट आणि अस्तरचा कापड घेतलेला आहे त्याच साईजचा आणि असे तिन्ही ठेवून मी प्लीटिंग करून घेणार आहे। असे 2 पीस आपल्याला लागणार आहेत। 8 बाय 8 इंचाचे असे 2 पीस मी प्लीटिंग करून घेतलेला आहे। हे बघू शकता प्लीटिंग। मैत्रिणींनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये बॅगच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे प्लीटिंग कसं करायचं, म्हणजे आडवे असे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। ह्यामध्ये फोम शीट घातल्यामुळे खूप फुगीरपणा आलेला आहे आणि फिनिशिंगला देखील खूप छान वाटतं। नंतर आपल्याला कडेने 1-1 इंच असं मार्क करून घ्यायचं आहे राऊंड शेप येण्यासाठी। तर बघू शकता अशा पद्धतीने मी 1-1 इंचावर मार्क करून असं राऊंड शेप करून त्याच मार्कवर मी कट करून घेणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग स्टेप बाय स्टेप सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका। तर बघू शकता दुसरी ही पीस याच पद्धतीने मी 1-1 इंचावर मार्क करून कट करून घेतलेला आहे। नंतर आपल्याला वरतून 3 इंचावर मार्क करून तेवढा पीस आपल्याला कापून घ्यायचा आहे। तेवढा कापड आपल्याला कापून घ्यायचा आहे 3 इंचाचा मार्क करून। हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, म्हणजे 2 झिपवाला आपल्याला राऊंड स्लिंग बॅग बनवायचा आहे म्हणून मी असं 3 इंचाचा वरतून कापड कट करून घेतलेला आहे आणि 8 इंचाचा मी झिप घेतलेला आहे। अशा पद्धतीने मी स्टिच करून घेणार आहे। हे बघू शकता तुम्ही। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून झाल्यानंतर वरतून देखील दाबटीप देऊन घ्यायचं आहे आणि खूप छान फिनिशिंग येतं आणि बॅग देखील मजबूत बनतं। अशाच पद्धतीने वरतून देखील मी दाबटीप लावून घेणार आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। नंतर आपल्याला त्याच साईजचं एक अस्तरचं कापड घ्यायचं आहे, ते देखील इथे लावून घ्यायचं आहे अस्तरचं कापड आणि बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे आणि तिथे एक आपलं पॉकेट बनून रेडी होणार आहे आणि राहिलेला कापड मी कापून घेणार आहे। नंतर आपल्याला झिप पासून ते पूर्ण अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे जी बॅगेची। तर ह्याची पूर्ण उंची येणार आहे 30 इंच। तर तेवढ्याच मापाचा मी असं 4 बाय 30 इंचाचा कापड मी कापून घेणार आहे। बघू शकता रुंदीला 4 इंच घ्यायचं आहे आणि लांबीला 30 इंच अशा पद्धतीने मी हे कापड कापून घेणार आहे आणि त्याला देखील प्लीटिंग करून घेणार आहे फोम शीट आणि अस्तरचा कापड लावून। हे बघू शकता तुम्ही प्लीटिंग करून घेणार आहे 30 बाय 4 इंचाचा असं मी कापड घेतलेला आहे। हे देखील प्लीटिंग करून घेतलेलं आहे। नंतर वरतून झिप लावलेला आहे तेवढा अंतर आता मोजून घ्यायचं आहे। तर पूर्ण अंतर भरलेलं आहे 13 इंच। तर मैत्रिणींनो, 30 इंचाच्या कापडामधून आपल्याला 13 इंच कापून घ्यायचं आहे। हे बघू शकता तुम्ही।
अगदी घरच्या घरी आणि कमी वेळात हे बनून रेडी होणार आहे. नक्की ट्राय करा तुम्ही देखील. तर ह्याला देखील मी आता झीप लावून घेणार आहे फोल्ड करून. आपल्याला सेंटर मार्क काढून घ्यायचा आहे आणि मधून कट करून घ्यायचा आहे आणि इथं देखील आपल्याला झीप लावून घ्यायचा आहे. झीप देखील मी 13 इंचाचाच घेतलेला आहे आणि असं मार्क करून तेवढाच भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि मधून आपल्याला झीप लावून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, मी अगदी स्टेप बाय स्टेप सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. जरी तुम्हाला काही समजत नसेल तर मला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही. तर मी असा 13 इंचाचा मी झीप घेतलेला आहे आणि सेम आधी लावलेले त्याच पद्धतीने हे बघू शकता. आधी जे झीप लावलेले आहे त्याच पद्धतीने मी वरतून दाब टीप देऊन झीप लावून घेतलेला आहे. नंतर माझ्याकडे असे रेडीमेड बेल्ट होता. ह्याची पूर्ण उंची आहे 45 इंच. तुम्ही कमी जास्त देखील घेऊ शकता आणि ह्या कापडापासून देखील तुम्ही बनवू शकता बेल्ट. तर माझ्याकडे असे रेडीमेड असल्यामुळे मी हेच बेल्ट वापरणार आहे. तर अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे आपल्या आतून साईडने. तर बघू, आणि दुसरी बाजू आहे झीप लावलेली, ते देखील ह्याच्यावर उलटी बाजू ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि जिथे आपण झीप लावलेला आहे तिथे आपल्याला सेंटर मार्क काढून घ्यायचा आहे आणि राऊंड शेपवाला जो झीप लावलेला आहे त्याचं देखील सेंटर मार्क काढून आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. म्हणजे आधी पिनअप केलं तरी खूप बेटर, तुम्ही डायरेक्ट स्टिच देखील करू शकता. तर मी असं पिनअप करून घेणार आहे, नंतर स्टिच करून घेणार आहे. म्हणजे पिनअप लावल्यामुळे स्टिच करायला खूप सोपं जातं. तर अशाच पद्धतीने दुसरी बाजू देखील मी पिनअप करून घेणार आहे. तर दुसरी बाजू प्लेन असल्यामुळे तुम्ही कसंही लावू शकता. फक्त ते सेंटर मार्क कशाला, म्हणजे आपण झीप लावलेला आहे ते वरती आला पाहिजे म्हणून आपण तिथे पुढे सेंटर मार्क काढून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे. खूप छान हे बॅग रेडी झालेलं आहे. अगदी कमी वेळात नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर एक लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, बघू शकता ही 2 झीपवाली राऊंडवाला स्लिम बॅग बनवून आपलं रेडी झालेला आहे. खूप छान आणि मोठा स्पेस आहे. नक्की ट्राय करा. भेटू अशाच नव्या व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.